खोट्या जात प्रमाणपत्रांवर निवडून आलेल्यांविरोधात 9 मार्चला भव्य संघर्ष महामोर्चा. एससी आरक्षणाच्या गैरवापराचा आरोप. दोषींवर कारवाईसाठी समाज एकवटणार. अनुसूचित जाती एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात 9 मार्च रोजी भव्य संघर्ष महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. समितीच्या आरोपानुसार दरगोंडा बसगोंडा उर्फ महेश पाटील यांनी अनुसूचित जाती एससी लिंगडेर प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे पट्टण कोडोली येथून जिल्हा परिषद निवडणूक लढवून सत्तेत प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे गडहिंग्लज येथील नगराध्यक्ष महेश महादेव तुर्बत मठ आणि इचलकरंजी येथील नगरसेविका सौ अळका अशोक स्वामी यांनीही एससी आरक्षणाच्या जागांवर बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढविल्याचा आरोप करण्यात आला आहे. समितीच्या मते हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर थेट आघात आहे. यामुळे खऱ्या एससी उमेदवारांच्या संधी हिरावल्या गेल्या असून त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर गदा आली आहे. त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे समितीने नमूद केले. समितीने संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करावीत, त्यांची पदे बरखास्त करावीत आणि दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी अशी ठाम मागणी केली आहे. तसेच आरक्षणाच्या जागांवर खोटी जात प्रमाणपत्रे सादर करून निवडून आलेल्यांची पदे त्वरित रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच खोट्या जात प्रमाणपत्रांना पाठबळ देणाऱ्या व पडताळणी प्रक्रियेत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिलारे, गडहिंग्लजचे कार्यकारी दंडाधिकारी ऋषिकेत शेळके आणि उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून खातेनिहाय चौकशी व बेनामी संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शी करावी अशीही समितीची मागणी आहे. दरम्यान या संघर्ष महामोर्चासाठी बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी, बुरुड आदी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला उत्तमदादा कांबळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंडसेकर, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक दुर्वास बापू कदम, पॅन्थर शिवाजीराव कवाळे, डीजी भास्कर, सुभाष देसाई, प्रेमानंद मौर्य, डॉक्टर शरद गायकवाड, डॉक्टर अनिल माने, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, दीपक खांडेकर, श्रीकांत मोरे, प्रमोद कदम, राजेंद्र ठिकपूरलीकर, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, भाऊसो काळे, दत्ता मिसाळ, जयसिंग पाडळीकर, बाळासाहेब वाशीकर, प्रदीप मस्के, अशोक घडगे, हरी कांबळे, संदीप हेरलेकर, प्रज्योत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. वैभव प्रधान यांनी आभार मानले. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली.